राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे, मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया। कालच्या चिंतनामध्ये आपण श्लोकाला सुरुवात केलेली आहे। श्लोक क्रमांक 10 अतिशय मार्मिक असा श्लोक आहे भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायामधला। वीत राग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागतः। विषयासक्ती भय आणि क्रोध हे ज्यांचे गेले आहेत आणि जे माझ्या स्वरूपात प्राप्त झाले आहेत, ज्याने माझा आश्रय घेतलेला आहे, असे ज्ञानरूप तपाने शुद्ध झालेले अनेक मुक्त माझ्या निरुपाधिक स्वरूपाला येऊन मिळतात, प्राप्त होतात, अशा अर्थाचा श्लोक आहे। वीत राग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिता वर्णन केलेलं आहे की आता कोणत्या मार्गाने मोक्ष प्राप्त होईल। आणि मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं होतं जे विधेय मुक्तीला प्राप्त होतात आणि त्यासाठी एक मार्ग पाहिजे। कोणत्या मार्गाने मोक्षाची प्राप्ती होईल, ज्ञान प्राप्त होईल, आणि त्यासाठी अट्ट घातलेले आहे। वीत राग, वीत म्हणजे गेलेले, राग भय क्रोध असे तिन्ही गोष्टी ज्याच्या गेलेल्या आहेत, जो मनमया म्हणजे माझ्यातच तन्मय झालेला आहे, मामुपाश्रिता म्हणजे माझ्याच आश्रयानं राहतो, असा ज्ञान तपानं पवित्र झालेला शेवटी माझ्या स्वरूपाला मदभावम आगता असा शब्द वापरलेला आहे, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो। पण ह्या तीन गोष्टी त्याच्या गेलेल्या असल्या पाहिजेत, त्यावेळी तो तन्मय झालेला असला पाहिजे आणि त्यानं अन्य आश्रयाचा विचार करता कामा नये। जोपर्यंत अन्य आश्रय सुटत नाहीत तोपर्यंत भगवंताचा आपण आश्रित आहोत असं म्हणायला काही जागाच राहत नाही। म्हणून तिथं तो तन्मय असायला पाहिजे, त्यासाठी मनमया शब्द वापरलेला आहे। आणि मामुपाश्रिता शब्द वापरलेला आहे की तो आश्रित झालेला असतो भगवंताचा। म्हणून असे ज्ञानतपाने पवित्र झालेले जे योगी पुरुष आहेत की ज्यांचं आसक्ती गेलेली आहे, राग म्हणजे आसक्ती, भय गेलेला आहे, त्यांचा क्रोध नाहीसा झालेला आहे, आणि क्रोधावर आधारित असणाऱ्या पुढच्या सगळे जे शत्रू आहेत ते शत्रू ज्यांचे नाहीसे झालेले आहेत, असेच भगवंतामध्ये भगवंताशी एकरूप होऊ शकतात, अन्य होऊ शकत नाहीत। ते ज्ञान तपस्वी असतात, त्यांनी इतर आश्रय सोडलेले असतात। त्यामुळे 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत। विषयासक्ती भय आणि क्रोध ज्यांचे गेलेले आहेत, जे माझ्या रूपामध्ये माझ्या रूपास प्राप्त झालेले आहेत, माझाच आश्रय घेतलेले आहेत, आणि रूप तपाने शुद्ध झालेले जे आहेत ते माझ्या उपाधी नसलेल्या रूपाला प्राप्त होतात, उपाधी नसलेल्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत। म्हणजे ज्यांची कर्म आणि जन्म दिव्य आणि अलौकिक त्याला कसा जाणावा याचं वर्णन या श्लोकामधून केलेलं आहे। कारण मागच्या वेळा म्हटलेलं आहे की ज्यांची कर्म आणि जन्म दिव्य असतात आणि अलौकिक असतात, अशा अलौकिकाचा तात्विक स्वरूपानं जाणणं जे आहे ते कसं जाणायचं, तर अशा पद्धतीनं जाणता येतं। त्यानं ज्ञान तपस्वी असला पाहिजे, म्हणजे ज्ञानाची त्याला तृष्णा असली पाहिजे, ज्ञान प्राप्त करायची जिज्ञासा असली पाहिजे। दुसरी गोष्ट, भगवंतामध्ये तो एकरूप हा झाला पाहिजे, म्हणजे तो भक्तही असायला पाहिजे। मामुपाश्रिता शब्द जो वापरला आहे तो भक्तासाठी वापरलेला आहे। अन्य आश्रय त्यागले त्याचा त्याग झाला पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं तो भगवंताचा आश्रित म्हणता येईल। आणि 2 महत्त्वाची त्यातली गोष्ट कोणती असेल तर त्याची आसक्ती, भय आणि क्रोध हे गेलेले असले पाहिजेत। वास्तविक बघायला गेलं तर कठीण आहे ते, पण ते प्राप्त करून घेतलेल्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे।
त्यामुळे हे अशक्य आहे म्हणता येत नाही, कदाचित कठीण म्हणता येत पण अशक्य म्हणता येत नाही. पण इथं शब्द वापरलेला आहे की अनेकांनी मोक्ष प्राप्त केला म्हणलेला आहे. बहो शब्द जो वापरला आहे तो अनेक जणांनी तो मोक्ष प्राप्त केलेला आहे. तो प्राप्त कसा केला तर त्याला शब्द वापरलेला आहे की वीत राग भय क्रोध वीत झालेले आहेत, असे कर्मनिष्ठ आहेत. आणि ज्या कर्माच्या द्वारे निष्काम कर्माच्या द्वारे ज्याने आपलं चित्त शुद्ध करून घेतलेला आहे तो असा असला पाहिजे. म्हणजे हे निष्काम कर्मयोग सुद्धा फार महत्त्वाचा आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये आपण संपूर्ण अध्याय निष्काम कर्मयोगाचा पाहिलेला आहे. त्यामुळे शांतपणे आपल्या वाटेला आलेली कर्म पूर्ण करत आपण गेलो तर चित्ताची शुद्धी होते आणि त्याद्वारे आपण ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट होतो, असं भगवंताचंच वचन आहे. त्यामुळे त्यासाठीच वर्णन केलेलं आहे. त्यासाठी भय असायला नको पाहिजे. भय असणारं असतं कधी उलटं सुलटं आपण काहीतरी वागायला लागलो की त्याचं भय असतं. काही वेळा त्या मार्गामध्ये कोण अडथळा बनायला लागलं तर त्याचा क्रोध येतो, त्यांच्याबद्दलचा राग येतो आणि आसक्ती तरी असतेच. सगळ्या गोष्टी घडतात ह्या आसक्तीमधून घडत असतात. त्यामुळं ही भय क्रोध झालेले असतात. असा कर्मनिष्ठ जो आहे त्याची चित्तशुद्धी झालेली असते तो ज्ञाननिष्ठेला प्राप्त होतो, म्हणजे मनमय होतो असा शब्द श्लोकामध्ये वापरलेला आहे. आणि मन त्याचं शांत होतं. तो भगवंताचा अनुभव मी आणि माझं याऐवजी तू आणि तुझं असं त्याचं रूपांतर झालेलं आहे. त्याचं विचाराचं रूपांतर वृत्तीचं रूपांतर अगोदर मी आणि माझं होतं, त्याऐवजी रूपांतरित झालं आणि तू आणि तुझं तो म्हणायला लागला. म्हणजे भक्त आपलं काही समजत नाही, ते सगळं भगवंत आहे असं समजायचं, असा त्याचा अर्थ आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण ईश्वर अवतार ईश्वर जो शब्द वापरलेला होता तो अशा भक्तांसाठी लागू आहे. ईश्वराचं सगळं आहे म्हणतो तो, सगळी सृष्टी ईश्वराची आहे, माझी नाही असं बोलतो तो. आणि त्यामुळं हा भक्त खऱ्या अर्थानं झालेला असतो आणि त्यामुळं त्याचं चित्त एकदम शांत होतं. जसे एखादा हौद असतो पाण्याचा आणि त्या पाण्याच्या हौदाचा पाणी एकदम जर शुद्ध असलं, एकदम शुद्ध जर प्युअर वॉटर असेल तर खालचा तळ दिसायला लागतो. हा तळ दिसणं आहे ना, हा भगवंताचा साक्षात्कार आहे. ज्यावेळी चित्ताची शुद्धी होते, पाणी जसं शुद्ध झालं की हौदाचा तळ दिसतो, तसं चित्त शुद्ध झालं की भगवंताचा अनुभव यायला सुरुवात होते. म्हणजे भगवंत दृष्टी दिसतो तो त्याला. आता हे दृष्टी दिसणं रूपामध्ये असेल ना तर स्वरूपामध्ये असेल, पण त्याला त्याचा अनुभव यायला लागतो. हे केव्हा मनमय झाल्यानंतर. म्हणून मी स्वरूपानंदांची एक प्रार्थना पण सुद्धा आहे, फार सुंदर आहे ती. पावची प्रार्थना प्रसिद्ध आहे. उदारा जगदादरा देई मजा असावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर. त्यामधला एक ओळ आहे बघा, मी माझे मावळो तू तुझे उगो आता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. त्यामधलीच ओळ आहे ती. मी माझं मावळो तू तुझे उगो आता आणि मी तू पण तत्वता. आता कुठलंही तत्वता उरता कामा नये असा तो भक्त मागणी करतो आणि तत्वरूपानं त्याच्याशी एकरूप होतो. त्याला मनमय शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं आहे. हे एकरूप होण्यामध्ये ज्ञानयोग सांगितलेला आहे. इथं ज्ञाननिष्ठा आपण ज्याला म्हणतो ती ज्ञाननिष्ठा आहे. अगोदर कर्मनिष्ठा आहे आणि त्या कर्मनिष्ठानंतर ज्ञाननिष्ठा येते. तसाच तो उपाश्रित झालेला असतो. उपाश्रित म्हणजे भगवंताचा आश्रित असतो, भगवंताच्या आश्रयानं राहत असतो. तो म्हणतो मी कुणाच्या आधारानं राहत नाही, तर मला भगवंताचा आधार आहे. म्हणजे मीला दुसरा आश्रय नाही असं जेव्हा कळतं तेव्हाच खऱ्या अर्थानं अद्वैताचा अनुभव येतो. ज्याला अद्वैत आपण म्हणतो, अद्वैत शब्दाचा अर्थ दुसरं काही नाही. मग दुसरं काही नाही म्हणजे एकटा भगवंत आहे अशीच मान्यता त्याची असते मनापासून. त्याच्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो की तो म्हणतो दुसरं कोण नाही. त्यामुळे मला जो आधार आहे तो आधार त्याच्यापासून मिळतो, असा तो पवित्र झालेला असतो. पूता एक शब्द वापरलेला आहे श्लोकामध्ये. तो पूत म्हणजे पवित्र झालेला असतो. आणि कशानं पवित्र होतो तर या ज्ञानाच्या तपानं पवित्र होतो. त्याचा जो मल आणि विक्षेप असतो तो निघून गेलेला असतो आणि मग माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. अशा अर्थानं भगवंत वर्णन करतात की या टप्प्यानं जो मोक्षाकडे आणि ज्ञानाकडे जायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा भय क्रोध आणि राग म्हणजे आसक्ती. राग शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. आसक्ती गेली पाहिजे. प्रपंचाची जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत त्याचं भय वाटतच राहतं. काहीतरी आपल्याला प्राप्त करायचं असतं, ते आपल्याजवळ असतं, ते जाईल याची भीती वाटत असते. त्यामुळे भयातून सुटकाच होत नाही. आणि त्या भयातून सुटका होताना मध्यंतरी काहीतरी अडथळा आला तर
क्रोध जो निर्माण होतो तो त्यातूनच होतो. म्हणजे खरं सगळ्या प्रपंचाच्या एकूण या त्रासाला कारणीभूत काय असेल तर आसक्ती आहे, अन्य काही नाही. म्हणून आसक्ती जेव्हा विषयासक्ती संपते त्यावेळी भय क्रोधाचं सुद्धा तिथं राहणं शक्य होत नाही. म्हणजे भय क्रोध आणि नंतर कामादी सगळे विकार जे आहेत ते निघून जातात. पण त्यासाठी सुरुवातीला वीत राग भय क्रोध शब्द वापरलेले आहेत. म्हणून त्या विचाराचा माऊलीने त्या ओव्यामधून कसं स्पष्टीकरण दिले आपण बघूया. 60 नंबरची ओव्या माऊली काय म्हणतात बघा, आसक्तीबद्दलची आहे. एरवी परापर न शोचती, पर आणि अपर म्हणजे आपलं आणि परक असं शोचती, त्याच्याबद्दल शोक करत नाहीत. ती जे कामना शून्य होती, ज्यांची आसक्ती पूर्ण गेलेली असते, कामना शून्य झालेली असतात. वाटा केवळी न वस्ती क्रोधाची या, आणि जे क्रोधाच्या वाटेला जात नाहीत म्हणजे क्रोध त्याच्यावरती प्रभाव टाकत नाही. एरवी जे स्वकीय आणि परकीय यांचा नाश झाला असता त्याविषयी शोक करत नाहीत. म्हणजे माझं काहीतरी नुकसान झालं किंवा दुसऱ्यांचं काहीतरी झालं तर त्याच्याबद्दल त्यांचा शोक नसतो. त्याच्या देहाला काहीतरी वेदना होत असतील किंवा आणखीन इतरांना होत असतील तर त्याबद्दल. म्हणून इथं म्हटलेलं आहे की स्वकीय म्हणजे एरवी पर आणि अपर न शोचती. परापर म्हणजे आपला आणि परावा असा त्याचा विचार नसतो आणि त्याविषयी त्यांना खेद नसतो. जे विषय तृष्णा रहित असतात, कामना शून्य होती म्हणजे विषय तृष्णा रहित असतात, विषयाबद्दलची आसक्ती संपलेली असते आणि जे कोणत्याही काळी क्रोधाच्या मार्गाने जात नाहीत. ज्या ठिकाणी क्रोध उत्पन्न होईल अशी कृती त्यांच्याकडून घडत नाही. क्रोधाला सांभाळतात ते. क्रोध येऊ शकतो याची जाणीव त्यांना असते. क्रोध आला तर त्याच वेळी ते सावध होतात. एक 2-3 प्रकारचे व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात बघा. म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर त्यांना कळतं, काहींना घटना घडायच्या अगोदर कळतं आणि काहींच्या हातून ती घटना घडतच नाही. अशा 2-3 टप्प्यातली लोक आपल्याला बघायला मिळतात बघा. एखादी माणसं बोलतात आणि विचारच करत नाहीत आणि बोलल्यानंतर म्हणतात असं मी बोलायला नको पाहिजे होतं. काही माणसं अशी असतात यांना आता काहीतरी बोलावं असं वाटायला लागले मला, पण नको आता ही काही वेळ बरोबर नाही त्यांना बोलण्याची, आता आपण थांबूया म्हणून बोलायची इच्छा असते पण त्यावेळी थांबतात. ही 2 नंबरची व्यक्ती आहे. आणि 3ऱ्या नंबरची व्यक्ती आहे त्यांना आवेगच येत नाही तसला बोलण्याचा काहीतरी, म्हणजे क्रोधाच्या आवेगापासूनच ते दूर असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला बघायला मिळतात. हे सगळ्या बाबतीत असा विचार आहे. हा बोलण्याचाच नुसता नाही बरं काय, क्रोधाचा आहे, आसक्तीचा आहे, आणखीन काय जे असतील शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयासंदर्भात येणारे जे जे आवेग असतात ते आवेग येण्यापूर्वी त्यांना सूचना मिळते. साधकाचं मुख्य लक्षण ते आहे. एखादा क्रोध येणार आहे तत्पूर्वी त्याला त्याचं ज्ञान होत असतं. आता मला ही रागाची घटना इथे घडण्याची शक्यता आहे, इथून आपण दूर गेलं पाहिजे. हे साधकाचं लक्षण आहे. मला आता बोलणं थांबवावं लागेल, नाहीतर आता चिडीतून काहीतरी दुसरं उत्पन्न होण्याची शक्यता आहे असं त्याला वाटतं. हे साधकाचं वैशिष्ट्य आहे बरं काय. आणि जे पामर विषय असतात ना, त्या पामर विषयांच्या बाबतीमध्ये घडून गेल्यानंतर त्यांना पश्चाताप होतो. एखादी क्रिया घडते चुकीची आहे ती, पण त्या चुकीचा पश्चाताप ते नंतर करीत बसतील कदाचित. तो थोडासा, काही जणांना पश्चातापच होत नाही. पामर असतात ना त्यांना पश्चातापच नाही. विषयी असतात ना त्यांना घडून गेल्यानंतर पश्चाताप होतो. पण जे साधक जिज्ञासू असतात ना त्यांना ती घटना घडण्यापूर्वी ते सावध असतात. आपण आपल्याकडे जर बघत असू, आपल्या बोलण्याकडं, आपल्या विचारातून जिथून विचाराचे सोर्सेस आहेत, जिथून विचार बाहेर पडतात तिथून आपण तटस्थ बुद्धीने त्याच्याकडे जर पाहत राहिलो तर हे कळतं, अन्यथा कळणार नाही. आपण पाहत असलो पाहिजे की हा विचार आता माझ्या ह्याच्यातून बाहेर पडायला लागलेला आहे, या विचाराला आता मला थांबवावं लागेल, नाहीतर तो पूर्ण करावा लागेल, काहीतरी असेल. पण त्यावेळी ते सावध असतात. हे सावध असणारे म्हणतात ते क्रोधाच्या मार्गाने जात नाहीत. या शब्दाचा अर्थ तोच आहे की क्रोध आला की क्रोध येण्यापूर्वी ते सावध असतात. म्हणून म्हणलेलं आहे परापर न शोचती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाची या, कोणत्याही वेळी क्रोधाच्या वाटेला जात नाहीत. आपला परावा असा विचार त्यांच्यामध्ये नसतो आणि आपलं अहित कोणतरी नेईल यातून होणारी जे भय आणि शोक जे आहेत त्या शोकातून ते मुक्त झालेले असतात. आसक्ती संपलेल्याचा हा एक लक्षण आहे बघा की त्यांना भय वाटत नाही. भय आणि शोक हे 2 शब्द एका अर्थानं एकत्र वापरले जातात, एका अर्थानं नव्हे. शोक म्हणजे झालेल्या गोष्टीबद्दलचा पश्चाताप जो असतो त्याला शोक म्हणतात
आणि जे होणाऱ्या गोष्टीबद्दलच्या काहीतरी गोष्टी आहेत, घडणाऱ्या आहेत, त्या घडणाऱ्या गोष्टीबद्दलच्या चिंतेला भय म्हणतात. हे भय आहे हे भविष्यकाळाबद्दलचं असतं आणि शोक असतो तो भूतकाळाबद्दलचा असतो. या दोन्हीतला तेवढाच फरक आहे, पण दोन्ही घडतात त्याला कारण आसक्ती आहे. मात्र भय आणि शोक दोन्हीही आसक्तीतूनच येत असतात. भय कशाचं वाटतं तर मला जसं वाटतंय तसं होतंय की नाही कुणाला माहिती असं वाटत असतंय, त्याचं भय असतं. मी माझी मुलं आता मोठी करायला लागली, पण ही मोठी मुलं होऊन सुद्धा म्हातारपणी मला उपयोगी पडतात की नाही कुणाला माहिती. माझ्याकडे एवढं धन साठवलेलं आहे, पण हे धनाचा वापर होतोय की नाही, की हे धन माझ्याकडून कोण हिसकावून घेते की काय, या भविष्यातल्या चिंतेनं त्यांना ग्रासलं जाते, त्यावेळी त्याला भय म्हणतात. आणि दुसरी गोष्ट आहे, काही गोष्टी आपल्याकडून निघून गेलेल्या असतात, घडून गेलेल्या असतात आणि त्या भूतकाळातल्या गोष्टीबद्दलचा आपला पश्चाताप असतो, त्यातून ते बाहेर पडलेले असतात. म्हणून भय आणि शोक, पर आणि अपर शब्द तिथेही वापरले असावेत, की त्या भय आणि शोकातून ते मुक्त झालेले असतात. आपल्या किंवा दुसऱ्यांच्या वियोगाचं त्यांना दुःख नसतं. म्हणजे आपण समजा कुठून तरी बाहेर पडायला लागलोय, आपल्याला कुणाला तरी सोडावं लागतंय, आपला वियोग होतो, त्यावेळी त्यांना दुःख नसतं. आणि दुसरी गोष्ट, दुसरे कोणतरी मला सोडून जायला लागलेले आहेत, आपण कुणाला सोडून जातो किंवा दुसऱ्याला आपण सोडतो किंवा दुसरे मला सोडून जातात, या दोन्ही गोष्टीबद्दल त्या दुःख वाटत नाही त्यांना, त्याचा शोकच नसतो त्यांना. कोणीही गेलं तर त्यांच्यावर काय फरक पडत नाही, कारण पर आणि अपर असा भेद त्यांच्याकडून निघून गेलेला असतो. त्यामुळे क्रोध यायचा काही संबंधच नाही आणि ते क्रोधाच्या आहारी जात नाहीत. तर त्या कारण काय आहे तर पूर्णपणे ते आसक्तीतून बाहेर पडलेले असतात आणि म्हणूनच त्यांना हे शक्य होतं. भय आणि क्रोध किंवा भय आणि क्रोध जाण्याला कारण किंवा येण्याला कारण फक्त आसक्ती आहे. म्हणून सुरुवातीला शब्द वापरला आहे राग. राग, भय, क्रोध असे तीन ज्याचे वीत झालेले आहेत, वीत म्हणजे गेलेले आहेत, असे जे आहेत. म्हणून पहिल्यांदा आसक्ती शब्द त्यासाठी वापरलेला आहे. म्हणून भगवंतापासून, त्याच्या नावापासून, त्याच्या चिंतनापासून जितकं आपण दूर जातो ना, तितकं प्रपंचाची आसक्ती अधिक वाढायला लागते. आणि जितकं आपण त्याच्या जवळ असतो ना, तितकी आसक्ती कमी असते. भगवंताची एक संघच तसा आहे. भगवंताचा संघ म्हणजे भगवंताच्या चिंतनाचा, त्याच्या नामाचा असा एक संघ आहे की त्या संघामुळं आपली आसक्ती बरीचशी प्रपंचाबद्दलची कमी होते, देहाबद्दलची आसक्ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे एक शांतीचा एक अनुभव येत असतो. कधी त्याच्या टप्प्यात आपण असलो तर, जसं एखाद्या टॉवरच्या परिसरात आपण असतो की जिथं वायफाय असतं, की जिथं आपल्या सगळ्या मोबाईलला बरोबर रेंज येत असते, पण जिथून जसं आपण दूर जावं तसं त्याची रेंज कमी होते आणि आपल्याला जी माहिती पाहिजे ती मिळू शकत नाही. तसाच प्रकार भगवंताच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या नामामध्ये आपण जोपर्यंत असतो तोपर्यंत आपल्याला आनंदाचा अनुभव येत असतो. हा आनंद घ्यायसाठी आपण जवळ जायला पाहिजे. जवळ जायचं म्हणजे काय करायचं, कुठं असतो तो तर तो नामामध्ये असतो, तो त्याच्या चिंतनामध्ये असतो. म्हणून तत्वचिंतन किंवा संतांच्या वचनांचं चिंतन करत राहावं. त्यांचे अभंग आहेत, ओव्या आहेत, श्लोक आहेत, त्या श्लोकांचं चिंतन करत राहावं, अभंगांचं चिंतन करत राहावं. म्हणजे भगवंताच्या त्या चिंतनात आपण राहत असतो. म्हणजे दुःखाला, म्हणजे आसक्तीला जागा राहत नाही. कारण आसक्तीतूनच माझं पण जे निर्माण होतं ते आसक्तीतून आहे. ममत्व शब्द वापरलेला आहे त्याला. हे ममत्व प्राप्त व्हायला कारण आसक्ती आहे. एखादी गोष्ट मिळणारच नाही, त्याच्या कामनेचा विचार चालू असतो, ती आसक्ती असते. त्यातूनच लोभ. समजा ती कामना, एखादी इच्छा माझी पूर्ण झाली तर लोभ येतो आणि पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो. म्हणजे एकामेकावर सगळीजण अवलंबून आहेत बघा. आसक्तीतूनच लोभाची पूर्ण झालं की लोभ निर्माण होतो आणि आसक्ती माझी जी होती, इच्छा जी होती ती अपूर्ण राहिली तर कुणाबद्दल तरी चीड येते, कोणतरी त्याला जबाबदार आहे असं आपण धरतो आणि त्यामुळे त्याचं रूपांतर क्रोधात होतं. त्यामुळं ह्या लोभात लोभ तरी होईल, नाहीतर क्रोध तरी निर्माण होईल. आसक्ती पूर्ण होणं किंवा न होणं हे आपल्या हातामध्ये नसतं. आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील अशा, म्हणून हे भोग टिकतील की नाही याबद्दल भय असतं. त्याच्या नाशाबद्दलचा शोक असतो, जेव्हा खरंच त्याचा नाश होतो त्यावेळी. आणि नाश कशाचा होत नाही, जे उत्पन्न झालंय त्याचा नाश होतो.
म्हणून ज्यावेळी उत्पन्न होतं त्यावेळी आपण विचार केला पाहिजे की हे निर्माण झालंय, याचा अर्थ हे संपणार आहे. मग संपणार आहे, मग पुन्हा शोक करायची काय गरज आणि कारणच उरत नाही ना. आपण अगोदरच ठरवलं आहे की हे संपणार आहे. मी जन्माला आलोय म्हणजे मी मरणार आहे, असं एकदा निश्चय आपला आतला असला पाहिजे. म्हणजे किंवा माझ्या सोबतीचे लोक आहेत, त्या सोबतीचे लोकसुद्धा त्यांचाही वियोग होणार आहे, कारण तेही जन्माला आलेले आहेत. पण जन्माला आले ते जाणार आहेत, मग त्याच्याबद्दल कशाला विचार करायचा. म्हणजे अगोदरच आपण शोकातून मुक्त होऊ शकतो. हा शोक जो पुढे होणार आहे त्या शोकातून अगोदरच तयारी करून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून परमेश्वराची जेवढी ओढ लागेल, आकर्षण जेवढं वाढेल, तेवढे आपण या भय आणि राग आणि क्रोधापासून आपण बाजूला व्हायला लागतो. म्हणजे प्रपंचाबद्दलचे ज्या काही गोदाय पदार्थ आहेत, व्यक्ती आहेत, त्यात आपण गुंतत नाही. आपल्यातलं काय होतं, एक प्रकारचं पारमार्थिक प्रौढत्व येतं. एक अल्टरनेट कसा येतो की पारमार्थिक असतो. हा आपण आपलं वय किती झालं यावरून प्रौढत्व पकडलं जात नाही. हे कसलं प्रौढत्व असतंय. जर रात्रंदिवस आपल्याला ती भय आणि चिंता जर सतवत असेल तर आपण प्रौढ झालेलंच नसतो पारमार्थिक दृष्ट्या, फक्त वयानं प्रौढ झालेला असतो. आणि वयानं प्रौढ होणं याला परमार्थाला किंमतच देत नाही. किती वयाचं आहे यावरून पारमार्थिक ठरवला जात नाही, तर त्याची आसक्ती किती कमी झाली, भय क्रोध कामादी विकार किती कमी झाले यावरून पारमार्थिक प्रौढत्व ठरत असतं. हे काय व्यावहारिक प्रौढत्व काय उपयोगाचं आहे. किती वयाची एखादी व्यक्ती आहे, फारसा काय उपयोग होत नाही, कारण आसक्तीच गेली नसेल तर वय कमीच आहे. एका व्यक्तीनं अगदी वय वर्ष 80 आजोबा आहे आणि त्यांना विचारलं तुमचं वय किती आहे, तर ते म्हणले माझं वय 4 वर्ष आहे. म्हणजे 4 वर्ष कसं काय. जेव्हा मी 76 वर्षाचा होतो ना, तेव्हा मला श्री गुरूंची भेट झाली आणि त्यांनी मला तत्त्वज्ञान जे दिलं ना, त्या तत्त्वज्ञानानं मला कळलं की माझा आत्ताच जन्म झाला असं मला वाटलं. कारण मी 4 वर्षापूर्वी जन्मलो, कारण माझा अनुग्रह 4 वर्षापूर्वीचा आहे, त्यामुळे माझा जन्म खऱ्या अर्थानं तोच आहे. अगोदर त्या 76 वयाला किंमतच नव्हती ना. ज्या वयात मला हे आपलंपण आसक्ती कामादी विकारांचं काय जाणीवच नव्हते, त्यावेळी मला काय अज्ञानानंच मी होतो. म्हणजे खरं ज्ञान मला प्राप्त झालं ते माझ्या सद्गुरूंच्या भेटीनंतर. त्यामुळे माझं वय 4 वर्ष आहे असं ते मानायचे आणि खरंच तसं आहे. म्हणून याला पारमार्थिक प्रौढत्व ज्याला आपण म्हणतो. त्यावेळी लहान पोरं असतात बघा, दगडगोट्या घेत असतात, रंगीत दगड असतात, ते शोधत फिरत असतात सुट्टीच्या दिवशी आणि दिवसभर ते शोधून खिशामध्ये ठेवत असतात, खिसा भरून ठेवतात. त्यांचं इतकं प्रेम त्यांच्यावरती असतं तर ते कुणाला हातसुद्धा, आईवडिलांना सुद्धा हात लावू देत नाहीत. आता झोपायला लागलास, आता तरी खिशातून बाहेर काढ म्हटलं तरी ते ऐकत नाहीत. तशाच अवस्थेत त्याला खिशाला धरूनच झोपतात ते आणि रात्रभर तसे आई वडिलांनंतर ते दगडगोटे बाजूला करत असतात. आई वडिलांना जे दगडगोटे दिसतात ते लहान मुलांना रत्न अलंकार दिसतात. कशी गंमतशीर गोष्ट आहे बघा. त्यांना ते सोनं अलंकार वाटतात त्या मुलांना, ते मुलं रडतात त्यासाठी. आता त्यांचे ते अलंकार आहेत, आज आम्ही सोन्यात गुंतलो, आता सोन्याचे खरोखरचे अलंकार आमच्याजवळ आहेत. आमचं जर कोणतरी न्यायला आलं तर आपणही रडतोय का नाही आता. मग त्यांच्यात नाही आपल्यात फरक काय राहिला सांगा. ते दगडगोट्याला रत्न मानायचे, आत्ता आपण असलेले याला खरं म्हणतोय सोनं, त्याला आपण आपलं मानायला लागलो. फरक काय नाही. मग प्रौढ होणं म्हणजे काय होणं, मोठं होणं म्हणजे काय होणं. तर मुलांच्या खिशातले दगडगोटे मी पूर्वी वापरत होतो लहान असताना, मला त्यावेळी ते रत्न वाटायचे. पण आता मोठा झाल्यावर मी म्हणतोय अरे ते दगड आहेत फेकून दे. कसं म्हणतो आपण बघा. दगड आहेत असं कळलं, त्यानं सत्यत्वानं प्रपंच कळला की हा दगड आहे आणि दगडगोटे आहेत. प्रपंचातले सगळे पदार्थ नाशवंत आणि जड आहेत हे समजलं केव्हा, माझं वय वाढलं तेव्हा. पण मी 4-5 वर्षाचा होतो तेव्हा मात्र मला ते मौल्यवान दगड वाटत होते. आता वाटतात का नाही. तसं पारमार्थिक प्रौढत्व आलं की प्रपंचातल्या सगळ्या वस्तू ह्या दगडगोट्याप्रमाणे वाटणं याला प्रौढत्व म्हणायचं. अन्य कसलं प्रौढत्व आहे मग काही नाही. सगळं आपलंच वाटतं, अजून हे माझं आहे आणि मला सोडायचं नाही, इतकं ममत्व आपल्याला चिकटलेलं असतं. आणि त्यामुळंच या शरीरावर पण तशीच आसक्ती असते आणि त्या शरीराच्या आसक्तीमध्येच आनंदाचं मृत्यूचं भय जे असतं ते या देहासक्तीतूनच येत असतं. माझा देह पडू नये असं वाटतं, तो माझा आहे, जाता का म्हणे. पण माझ्याबरोबरचे सगळे जायला लागलेत याचं भान आपण ठेवलं तर लक्षात येईल. बऱ्याच वेळा आपल्या बरोबरची माणसं जायला लागलेली असतात, मग मी जाणार आहे असं एकदा कन्फर्म
का ठरवत नाही आपण काय माहिती नसतं. मात्र ठरवतो, वाटतं ही कधी जाणार आहे, पण जावं असं मात्र वाटत नाही. त्याचा अर्थ मृत्यूचं भय सारखं असतं. आणि संत तरी म्हणतात वित राग भय क्रोध, हे भय गेलंच पाहिजे. नाही गेलं तर आसक्ती आहे, मग ती देहाची आसक्ती आहे, प्रपंचाच्या पदार्थाची आसक्ती आहे. त्यामुळं तुकाराम महाराज फार सुंदर एका तुकड्यामध्ये सांगतात बघा, तुका म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो. खुंटे म्हणजे ज्यावेळी आस म्हणजे अपेक्षा आणि आसक्ती सुटते, खुंटे खुंटे आस, तुका म्हणे खुंटे आस, ज्यावेळी आसक्ती संपते तेथे वास करीतो. कोण तिथं राहतो? भगवंत तिथे राहतो. ज्यांच्याजवळ अपेक्षा नसतात, कुठल्या प्रकारची आसक्ती नसते, तेथे भगवंताचा वास असतो, असं संतांचं सांगणं आहे. त्यामुळं आनंदाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल आपल्याला, तर आपल्याला या आसक्तीतून बाहेर पडायला लागेल, म्हणजे मृत्यूचंही भय संपेल. नाही तर जोपर्यंत आपण आपल्याजवळ ठेवतो तोपर्यंत आपल्याला या प्रापंचिक सगळ्या विकारांना सामोरं जावं लागतं. रामकृष्ण परमहंस एक फार सुंदर दृष्टांत त्यांच्या वचनामध्ये देतात. ते म्हणतात एक घार आहे आणि त्या घारीने एक मांसाचा तुकडा तिला कुठेतरी मिळालेला आहे. तो तोंडात पकडलेला आहे आणि ती पकडलेला तोंडात तुकडा घेऊन ती झाडावर बसलेली आहे. तिथल्या जवळ असणाऱ्या कावळ्यांना तिचा पत्ता लागतो आणि सगळे कावळे, सगळे भाऊबंद कावळे सगळे येतात आणि त्या घारीला टोचायला चालू करतात, कारण मांसाचा तुकडा तिच्याकडे असतो. ती घार या झाडावरून त्या झाडावर उडत जाते, तिकडं परत पाठीमागं कावळे लागायला लागतात, सारखे काव 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 करतात आणि तिला चोचीनं टोचत असतात त्या घारीला. शेवटी तिलाच काय वाटतं आणि तिच्या रागाच्या भरामध्ये तिचं तोंड उघडतं आणि तोंड उघडल्यावर तो मांसाचा तुकडा खाली पडतो. खाली पडल्यानंतर सगळे कावळे तिला सोडून जातात आणि त्या मांसाच्या तुकड्याच्या पाठीमागे लागतात. तिला इतकं शांततेचा अनुभव येतो, ती म्हणते बरं झालं, यासाठी ही सगळे माझी बोचकारे काढत होते. हा राग, हा भय, हे क्रोध, कामादी विकार, हे सगळे कावळे आहेत, हे मला टोचतात, कारण मी आसक्तीरूपी मांसाचा तुकडा पकडून बसलेलो आहे. जेव्हा माझी प्रपंचाची आसक्ती संपते ना, हे माझे आहेत, माझ्या वस्तू आहेत, ही माझी माणसं आहेत, असं ममत्व जेव्हा संपतं, तेव्हा हे तोंडातनं जसा मांसाचा तुकडा पडला तसा चित्तातून तो प्रपंच खाली पडतो. आणि चित्तातून प्रपंच निसटला ना, मग हे विकार कशाला टोचायला येतील? कावळे रूपी सगळे येणार नाहीत. आपण शांतीचा अनुभव घेऊ, आनंदाचा अनुभव घेऊ. वित राग भय क्रोध, जे जीवनमुक्ताचं लक्षण आहे, त्या लक्षणाचा अनुभव आपल्याला सुद्धा येईल. फार सुंदर दृष्टांत रामकृष्ण परमहंसांनी दिलेला आहे. आपणही खूप चिंतन करावं. असा कुठला मांसाचा तुकडा मी पकडलेला आहे की ज्यामुळं माझी झोप गेलेली आहे, ज्यामुळे मी अस्वस्थ आहे, ज्यामुळं माझं चित्त स्थिर होत नाही. नामावर मी बसलो की मी अस्थिर राहतो. याला कारण काय? तर कुठलं तरी काहीतरी मी तोंडात पकडलेलं आहे, म्हणूनही येतात आणि मला सारखे टोचत असतात. नामाला बसलो, ध्यानाला बसलो तरी सुद्धा असंच होत राहतं. त्यामुळे भय क्रोध हे नावाचे कावळे जे आहेत हे सारखे टोचत राहतात. म्हणून ज्यावेळी भय केव्हा जाईल, उपनिषदाची एक श्रुती आपल्याला सांगते बघा, आनंद ब्रह्मणो विद्वान न बिभेती कदाचन. ज्याने हे जाणलेलं आहे, ब्रह्मज्ञानी जाणलेलं आहे, ते आनंदाचा अनुभव घेतात, त्यांना कधीही भीती वाटत नाही. न बिभेती कदाचन, त्यांना कधीही भीती वाटत नाही. ज्याने त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाले आणि त्या ब्रह्माला विद्वान शब्द वापरला. विद म्हणजे जाणणारा. ज्यानं त्याला एकदा जाणलेला आहे, आनंदाची प्राप्ती करून घेतलेली आहे, तो या संसार भयापासून पूर्ण रिकामा झालेला असतो. संसाराचं भय वाटत नाही त्यांना, कारण भगवंताची सेवा त्यांच्याकडून चाललेली असते. एवढा मोठा भगवंत मोठा असताना संसार केवढा छोटा आहे, भगवंतापेक्षा एकदम छोटा आहे, कारण त्यानं निर्माण केलेला आहे तो. आणि त्यानं निर्माण केलेला हा त्याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही. एखाद्या आर्टिस्टची कला जी असते किंवा चित्र जे असतं, ते चित्र त्या आर्टिस्टपेक्षा मोठं नसतं. तसा आर्टिस्ट भगवंत आहे, त्याने विश्वरूप चित्राची रचना केलेली आहे. मी विश्वाला भ्यायचं की विश्वंभराचा आश्रय करायचा, हा आपणच विचार करण्याचा मुद्दा आहे. त्यानं हे विश्व निर्माण केले ना, मग विश्वाला कशाला घाबरायचं, संसाराला कशाला घाबरायचं? मग संसाराचं भय जायचं असेल तर ज्यानं हा संसार निर्माण केलेला आहे, त्या
संसार निर्माण करणाऱ्या विश्वात्म्याच्या आश्रयाला आपण असलो पाहिजे, असा त्यातला मुद्दा आहे. म्हणजे त्यासाठीच आपल्याला आनंदाची प्राप्ती कधी होते, ज्यावेळी त्या ब्रह्म जाणायला आपण सुरुवात करतो, त्यावेळी भय क्रोध निघून जातात. त्यामुळं जर भगवंताला आपल्याला भेटायला जायचं असेल तर भगवंताला भेटायला जाताना आता एखाद्या पाहुण्यापाईच्या घरी जाताना आपण नीटनेटके कपडे घालून कसं जातो, गबाळेपणा सगळा टाकून देतो. आपल्या घरात असतो तो गबाळेपणा टाकून देतो, चांगले नीटनेटके कपडे घालून जातो. तसं भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर हा गबाळेपणा जो आहे, क्रोधाचा, भयाचा, आणखीन काय आसक्तीचा जो आहे, हा लोभाचा, मोहाचा, हे गबाळपणा आहे सगळं. जोपर्यंत आपण इथं आहे आपल्याजवळ ना, तो पण आपण गबाळ्यासारखे असतो. गबाळे म्हणजे अस्वच्छ असतो. स्वच्छपणा कधी येतो, ज्यावेळी आसक्ती, भय आणि क्रोधपासून आपली मुक्ती होते, आपण बाजूला होतो, आपलं अंतःकरण पवित्र होतं ना, त्यावेळी देवाला भेटण्याच्या पात्रतेचे आपण होतो. म्हणजे देवाला भेटण्याची पात्रता निर्माण करणं म्हणजे वीत राग भय क्रोधापासून, भयापासून आणि राग म्हणजे आसक्तीपासून आपण हळूहळू बाजूला जाणं, यालाच म्हणतात वितराग भय क्रोध. मग प्रिय विषयाकडं आकर्षण होणं किंवा विषय हवेश वाटणं, मन बहिर्मुख होणं, या सगळ्या गोष्टीतून आपल्या हळूहळू आसक्तीच वाढत जाते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझं जे सांभाळलेलं होतं ते जाते काय सोडून मला कुणाला माहिती. हे वियोगाचं एक भय असतं, संयोगाचं सुद्धा भय असतं. आपण म्हणतोय संयोगामध्ये आनंद आहे. संयोग म्हणजे एखाद्या गोष्टीची प्राप्ती होणं, पण प्राप्ती जी आपल्याला अनुकूल आहे त्याची प्राप्ती बरी वाटते ना, आपल्याला जे प्रतिकूल आहे त्याचीही प्राप्ती आपल्याला होते ना. बरेच वेळा जे नको असलेलं येत नाही का आपल्या आयुष्यामध्ये, खूप येते. माणसं येतात, वस्तू येतात, आणि काहीतरी प्रसंग येतात, नको असलेले येतात. हेही प्राप्ताचा सुद्धा संयोग आहे. या संयोगापासून सुद्धा भय आणि दुःख आहे. वियोगापासून तरी आहेच. जे नको आहे, पाहिजे असतं नेहमी, ते आपल्यापासून जायला लागलं तर इतक्या दिवशीची पुंजी माझी अचानकपणे एखादा चोर घेऊन जायला लागला तर काय होईल मग? तर त्यातून आपल्याला शोक निर्माण होतो. आणि भय कसलं, घेऊन जातो काय कुणाला माहिती चोर, इतक्या दिवस साठवून ठेवलेला आपण आहे, तो चोर घेऊन गेला तर काय करायचं. आणि त्यामुळं मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी त्याच्याबद्दलचा क्रोध निर्माण होतो. आणि भय आणि क्रोध ज्याचे गेलेले असतात आणि मन विषयापासून परावृत्त झालेले असतात, त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते असं संत सांगतात. आणि हा श्लोक सुद्धा सांगतो. पण माऊली बोलतात काय बघा, एरवी परापर न शोचते, म्हणजे त्यांना इकडं वेगळं काय वाटत नाही, सगळं एकत्वाचा अनुभव ते घेतात. कामना शून्य होती, हा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये मांडलेला आहे. आपण जोपर्यंत कामना शून्य होत नाही तोपर्यंत भय क्रोधापासून आणि मोहापासून बाजूला होऊ शकतच नाही. आसक्ती सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आणि ही प्रपंचासक्ती, ही देहासक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत म्हणून विचार केला पाहिजे. गरज, आसक्तीने गरज, यातला समतोल आणि मध्य सांभाळता आला पाहिजे. एकदम टोकाचे विचार करायला नको पाहिजे. लोक सुद्धा काहीतरी बोलताना सुद्धा बोलत असतात. म्हणजे महाराजांच्याकडे जाताना बघताना सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघतात. एक महाराज नेहमी लोणी आणि भाकरी खायचे, नेहमी लोणी भाकरी खायचे. तर ते एक जण म्हणाला त्यांना, तुम्ही महाराज आहे आणि लोणी खाताय, ते कसं काय खाताय? आता ते चिडले. ते म्हणले, मी लोणी खाऊ तर काय गोमूत्र आणि गोवऱ्या खाऊन जगू? काय तुझं मत काय? वर्णन करताना लोक सुद्धा बघताना खाण्यावरून त्यांची जीवनमुक्त अवस्था ठरवत असतात. किती टोकाचा विचार आहे. म्हणजे त्यांची आसक्ती गेली की नाही हे तपासायला कोण जातंय? जे आसक्तीनं भरलेले आहेत ते, ज्यांच्याकडे खूप आसक्ती आहे ते लोकांची परीक्षा करतात. जीवनमुक्ताची परीक्षा करता येईल काय हो त्यांना? सांगा बघू, करता कशी येईल? शिक्षक असतात, त्यांना ज्ञान असतं म्हणून ती विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात, कारण त्यांना ज्ञान असतं त्यातलं म्हणून. आता ज्याला काही माहीतच नसतं तो जर विशेष शिक्षकांची परीक्षा जर विद्यार्थी घ्यायला लागला तर त्याला काय अर्थ आहे? आता दुसरे एक महाराज आहेत बघा, ते त्याचं उलटच असतं. हे एक महाराज वेगळे, ते राजयोगी स्वतःला समजतात. अशीही काही मंडळी आहे ना, बसायला चांदीचं सिंहासन, नंतर मखमली गाद्या, झोपायला गाद्या, म्हणजे काय स्वतःला अगदी गाड्या सुद्धा त्यांच्या नेहमी अशा 2-2, 5-5 महिन्यांनी बदलल्या जातात. इम्पोर्टेड कार वापरतात आणि त्या गाड्यातून ते फिरत असतात. स्वतःला भगवंताचा अवतार समजून राहत असतात. आणि विचारलं समजा, तुम्हाला कसं काय भोगावरच बोलता, वैराग्यावर बोलता, पण तुमच्याकडे कुठलं वैराग्य काही दिसतच नाही. तर ते म्हणतात प्रारब्धाचे भोग आहेत ते. तसं बघायला गेलं तर आम्ही विरक्तच आहोत. आता काय विरक्त आहेत काय माहिती.
पण म्हणताना म्हणतं असताना आम्ही तसे विरक्तच आहोत. विरक्त आहे तर मखमलीच्या गाद्यावर झोपावंसं वाटतं, इम्पोर्टेड कारमधनं सारखा प्रवास करावासा वाटतो, तासाला यांचे ड्रेस बदलतात आणि ड्रेस बदलून बाहेर भक्तांना दर्शनासाठी बाहेर पडत असतात. त्यांना कसले विरक्त म्हणायचे काही समजत नाही, कसली आसक्ती गेली आहे म्हणून समजायचं. हे वेगवेगळ्या प्रकारची दोन टोकं आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं गरज आणि आसक्ती यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. गरज भागवावी लागते पण आसक्तीची गरज नसते. जरासं उलटं शब्द आहे बघा. आसक्तीची गरज नसते पण गरज ही आहे ना, ती गरज भागवावी लागते. मात्र गरज म्हणजे भूक लागली जेवायचं आहे, झोप असते झोपायचं आहे, काहीतरी वस्त्र प्रांगण अंगावर घालावी लागतात म्हणून घालावी लागतात. याला आसक्ती म्हणत नाहीत, ही वापरायचीच गोष्टी आहेत ना. त्यामुळं भूक लागली तर गुन्हा नाही. तुका गुन्हा आहे काय भूक लागली म्हणून? नाही. पण भूक लागल्यावर सारखं खा 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 जर करत असेल तर आसक्ती आहे. मला हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे. एक मूल म्हणते आईला मला भूक लागली, आई म्हणते चल तिथं भाजीनी भाकरी ठेवलेली आहे, गरम गरम भाजी भाकरी आहे तर खा. ते म्हणते नको, मला बर्गर पाहिजे, मला पिझ्झा पाहिजे, मला बर्फी पाहिजे, मला खव्यातला लाडू काहीतरी अमुक पाहिजे. आता हे त्याचं काय झालं, हे आसक्तीत रूपांतर झालं बघा. खायचंच आहे ना तर तुला भूक भागवायपुरतं खा ना. त्याच्या पलीकडे जाऊन जो उद्योग केला जातो ना त्याला आसक्ती म्हणायचं. प्रत्येक गोष्ट हवीशी वाटायला लागते आणि चढत्या क्रमानं वाटायला लागते. त्यामुळे या आसक्तीतून बाहेर पडायला पाहिजे. कारण आसक्तीला काय नाही, भोगाला मर्यादाच नाही. तो कितीही भोगा संपतच नाही. भोगून कितीही भोगले तरी, कितीही भोगले तरी संपत नाही. त्यामुळे भोगाला मर्यादा नाही. पण भोगाला जरी मर्यादा नसल्या तर भोगायचं सामर्थ्य तरी संपते ना. आपल्याच भोगायचं सामर्थ्य राहतंय काय सांगा? नाही राहत. जे तरुणपणी आपण पचनक्रिया आमची जी होती ती आता वय झाल्यानंतर कशी पचनक्रिया राहील सांगा बघू. मी काहीतरी 4 पोळ्या खात होतो तरुणपणी, आत्ताही म्हणलो नाही मला 4 पोळ्यांची सवय आहे, खा आणि मर मग. कारण भोगायचं सामर्थ्य संपलेलं असतं. मग सामर्थ्य संपायला लागलंय याची तरी जाणीव करून ठेव ना. आता सगळी इंद्रिय जी आहेत ना ती शिथिल व्हायला लागली आहेत. आता तरी भोगाच्या आसक्तीतून बाहेर पड. मग काय करतात, भोग भोगता येत नाही म्हणून सोडतात पण भोगाची आसक्ती सुटत नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणजे भोग भोगताच येत नाहीत ना. मला सांगितलंय गोड खाऊच नका म्हणून मी सोडलं, पण गोड खाणाऱ्या लोकांच्या बद्दल मला वाटतंय काय माझी अडचण सगळे आहे. मला पण खायचं होतं कारण खाता येत नाही. ही काय आसक्तीचं लक्षण आहे? म्हणजे आज आत आसक्ती आहे पण भोगता का येत नाही? इंद्रियांचं सामर्थ्य भोगायचं संपलेलं आहे. त्यामुळे भोगाच्या सामर्थ्याला मर्यादा असतात, आसक्तीला मात्र नाही. म्हणून आसक्ती संपवायला पाहिजे. भोग फारसे त्रास देत नाहीत पण आसक्ती त्रास देत असते. म्हणून भोगाचं सामर्थ्य जे आहे ते संपायला लागलेलं आहे याची जाणीव लक्षात असली तर आसक्ती सुद्धा हळूहळू संपत जाते. नाहीतर नंतर काय, भोगाचं सामर्थ्य जरी संपलं तरी जमवायला चालू असतं. ते फक्त काय असतं, केवळ नुसतं काय करायचं, जवळ असू दे एवढं समाधान. मला 2 घरं माझ्याकडे आहेत, 4 गाड्या आहेत असं नुसतं वाटावं म्हणून. फिरायला गेलं तर मला बसताच येत नाही गाडीवर, स्टिअरिंग धरता येत नाही, इतके माझे हात आता थर कापायला गेले. तुला गाड्या असून उपयोग काय? तुझ्या कुठल्याही प्रकारची गाडी असलीस तर का उपयोगच नाही. म्हणून नुसतं काय म्हणता येते, त्याला शब्द वापरतात आपले आठवले गुरुजी शब्द वापरतात की प्लेजर ऑफ पोझेशन एवढं असतं. प्लेजर ऑफ पोझेशन, कुठलं सुख असतं? फक्त पोझेशनचं सुख आहे, अन्य काही नाही. भोगताच येत नाही म्हणून आसक्तीला कुठंतरी बंधनं घातलं काय गेलं पाहिजे. नाहीतर खाणं विणं सगळीकडे चालू असतं. किती गोष्टी निर्माण झाल्या तेच बोलतात ना. वरदानंद महाराजांचंच वाक्य आहे. गेले 725 वर्ष झाले ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलीने लिहून झालं. 725 वर्ष कालावधी होऊन गेला. 725 वर्षामध्ये, जवळजवळ 700 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीच्या किती प्रती खपल्या असतील, विकल्या गेल्या असतील? त्याच्यापेक्षा आता ह्या गेल्या 4-5 वर्षामध्ये पाककलेच्या पुस्तकाच्या प्रती किती खपल्या असतील? जरासा जरी विचार जर केला तर पाककलेची पुस्तकं लोकांना एवढी का लागायला लागलीत काही समजत नाही. इतक्या पाककला पाहिजेत काय? इतके विविध पदार्थ अनुभवायला लागतातच काय खाण्यासाठी? ह्याचा विचार करता येईल. मोबाईलचे किती प्रकार लोक आता अनुभवायला लागलेले आहेत. किती हजार लाखो कोटी त्याची मॉडेल खपली गेली असतील. आणि ज्ञानेश्वरीच्या प्रती
दासबोधच्या प्रती उपनिषद किती प्रती खपल्या, कोण लिहित नाही, कोण विचारत नाही, कशाला पाहिजे घरामध्ये त्याच्या धूळ झाडत बसायला लागतंय म्हणून घेतात. पण ह्या मात्र गोष्टी कशा खपल्या जातात याचा अर्थ आसक्ती यावरून दिसते, आणि कोणत्या बाबतीत आसक्ती आहे याचा आपल्याला अंदाज यायला लागतो. त्यामुळे इंद्रियांच्या मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. इंद्रियांच्या मर्यादा संपल्या आता, संपल्याना त्याबरोबर आसक्तीसुद्धा संपवावी. माझी इंद्रिय ती नको म्हणतात ना, तर मी नको आता म्हणायला पाहिजे. मी पाहिजे म्हणतो, इंद्रियांना नको आहे. इंद्रियांना नको आहे म्हणजे हातच थरथरतात, तर बशी कशी पकडणार सांगा बघू. ते हातामध्ये चहाचा कप कसा पकडणार आहे, पकडू शकत नाही. इंद्रियांची सामर्थ्य संपलेलं आहे. आता त्यांचं सामर्थ्य संपलं, आता नकोच उद्यापासून बशीच पकडायला नको. ते बशीन जे घ्यायला लागतंय द्रव्य ना, ते उद्यापासून मी बंदच करतो. ह्याला म्हणायचा मनातली आसक्ती घालवणं आहे. तो प्रकार करता आला पाहिजे. आता आम्ही इंद्रियांची आता क्षमता आहे काय पचवण्याची. अजगराचं सामर्थ्य बघा, अजगर केवढं पचवतंय, एखादा माणूस गिळून टाकते ते, आणि तेवढं पचवण्याची क्षमता आहे. आमच्याकडे क्षमता आहे का त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. गरुड किंवा घार यांची डोळ्यांची क्षमता केवढी असते बघा, तीव्र असते नजर त्यांची. कित्येक किलोमीटरवरलं ते लगेच पकडतात आणि त्यांना दिसतं. आम्हाला दिसतं का नाही. माझी मर्यादा मी लक्षात ठेवली पाहिजे नाही काय. माणूस म्हणून मर्यादा असते ती. कुत्रं किंवा मांजर वासावरून कुठलं कुठलं ओळखतात. आपल्याकडे तेवढी घाणेंद्रिय चांगली आहेत का. म्हणजे माझी ज्ञानेंद्रिय, माझी कर्मेंद्रिय जी आहे ती आता एवढी काम देत नाही. मी जरी चालत पळत असलो तरी हरणासारखा पळू शकत नाही, चित्त्यासारखा पळू शकत नाही, कारण माझ्या इंद्रियांना मर्यादा आहे. आणि ही मर्यादा जेव्हा कळते तेव्हा संतच म्हणतात तुझं केवढं आहे तेवढंच बघ. तुकाराम महाराज म्हणतात विती एवढे पोट काय तयाचा बोभाट. अरे तुझं पोट एवढं, विती एवढं आहे, 4 घास ढकललेस की संपला विषय त्याचा. पण त्याचा बोभाट केवढा करतोस. म्हणजे भांडणं, क्रोध, मत्सर सगळे विकार मला कशाबद्दल घ्यायला लागतात, पोटासाठी लागतात काय ते नाही. मग ते सोडायला पाहिजे. पोटासाठी जर लागत नसतील, तुला जगायसाठी त्याची गरज नाही, उलट तुझ्या जगण्यामध्ये ते डिस्टर्बन्स आहेत, तरी सुद्धा तू सोडायला तयार नाहीस, असं संतांचं सांगणं आहे. मग ते म्हणतात पोटापुरतं देगा देवा. मला जास्त काय नको रे बाबा म्हणतात संत, मला पोटापुरतं. म्हणजे काय होतं की ही आसक्ती गेली एकदा की मग त्याची सगळे जे कुटुंबीय जे आहेत, फॅमिली मेंबर आहेत, आसक्ती ह्या कुटुंब प्रमुख आहे. आणि त्याचे फॅमिली मेंबर कोण आहेत माहिती आहे का. मोह आहे, शोक आहे, भय आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, अहंकार, सगळे त्यांचे फॅमिली मेंबर आहेत आसक्तीचे. एकदा आसक्ती गेली ना की कुटुंब प्रमुख गेला, नाहीच झाला की हे सुद्धा हळूहळू जायला सुरुवात होतात. म्हणून ह्या आसक्तीतूनच आपण हळूहळू बाहेर पडणं फार गरजेचं आहे. ओळीचे अजून आपल्याला थोडंसं चिंतन अत्यंत गरजेचं आहे. म्हणून थोडासा विस्ताराने आपण त्याचा विचार करायला लागलो. आपल्या प्रपंचासाठी त्याचा उपयुक्त आहे आणि हे वापरायला लागणार आहे आपल्याला, म्हणून त्याच्याबद्दल आपलं बोलणं चालू आहे. माऊली म्हणतात एकच ओवी आज आपण पाहिली, एरवी परापर शोचती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाची या, असं माऊली 60 नंबरच्या ओवीमध्ये बोलतात. आजचं चिंतन श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.